नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतोय नवीन चॅप्टरला। चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2, चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री। कोऑर्डिनेट जॉमेट्री सेम चॅप्टर, याच नावाने एक चॅप्टर आपल्याला क्लास 9 मध्ये होता। क्लास 9 मध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा अभ्यास केलेला। आता त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत आपण क्लास 10 मध्ये बघणार आहोत। क्लास 9 मध्ये ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री बघितली तर त्यामध्ये आपण काय काय कव्हर केलेलं। फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेटचा अर्थ काय असतो, ॲक्सिस काय असतो, ओरिजिन काय असतो, क्वाड्रंट काय असतं, किंवा एखादा प्लेन असेल, प्लेनमध्ये एखादा पॉईंट असेल, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण कसे मेन्शन करतो किंवा त्याचा अर्थ काय असतो, एखादा पॉईंट ॲक्सिसवर लाय करत असेल त्याचे कोऑर्डिनेट्स आपण कसे लिहितो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण क्लास 9 मध्ये केला। आता क्लास 10 मध्ये आपण काही फॉर्म्युलेज बघणार आहोत। एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला। डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय, सपोज एखाद्या प्लेनमध्ये 2 पॉईंट दिलेले असतील, मग त्या 2 पॉईंटमध्ये किती डिस्टन्स आहे, किती अंतर आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतो। डिस्टन्स फॉर्म्युलाचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यानंतर त्याचा यूज करून आपण मिड पॉईंट फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत, सेक्शन फॉर्म्युला बघणार आहोत, स्लोप ऑफ अ लाईन बघणार आहोत, एखाद्या लाईनचा स्लोप म्हणजे काय किंवा तो कसा कॅल्क्युलेट करता, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण क्लास 10 मध्ये करणार आहोत। सो आपण काय करूया, ज्या टर्म्स काही बेसिक टर्म्सची एकदा रिव्हिजन करू आणि रिव्हिजन करता करता चॅप्टरला सुरुवात करूया। सो व्हॉट इज कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट म्हणजे काय किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय। कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय, स्टडी ऑफ जॉमेट्री विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट जॉमेट्री। जॉमेट्रीचा अभ्यास कोऑर्डिनेट्सचा यूज करून करणे याला आपण बोलतो कोऑर्डिनेट जॉमेट्री। बट त्याआधी कोऑर्डिनेटचा अर्थ काय असतो, जर तुम्हाला ह्या टर्म्स डिटेलमध्ये बघायच्या असतील तर क्लास 9चा जो चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याचा एकदा व्हिडिओचा इनिशियल इंट्रोडक्शन पार्ट जरी बघितला तरी सफिशियंट आहे। एकदा तो व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला ह्या टर्म्स डिटेलमध्ये समजतील इन केस जर तुम्हाला माहिती नसेल तर। सो व्हॉट इज कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट म्हणजे काय असतं, सेट ऑफ व्हॅल्यूज टू लोकेट अ पॉईंट, सो एखादा पॉईंट लोकेट करण्यासाठी, एखाद्या पॉईंटचं लोकेशन दाखवण्यासाठी काही सेट ऑफ व्हॅल्यू किंवा काही नंबर्सचा यूज केला जातो। ते जे नंबर्स असतात किंवा ती जी सेट ऑफ व्हॅल्यूज आहे त्याला आपण बोलतो कोऑर्डिनेट। आता कोऑर्डिनेट तुम्ही जॉग्राफीमध्ये सुद्धा त्याचा अभ्यास केलेला आहे। इवन ज्यावेळेस तुम्ही गुगल मॅप वापरता, गुगल मॅपमध्ये बघा तुम्हाला ठिकाणांचे कोऑर्डिनेट्स दाखवलेले असतात, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड वगैरे मेन्शन केलेलं असतं, तर ते झाले कोऑर्डिनेट। किंवा सिंपल एक्झाम्पल, सपोज मला कोणी विचारलं तू कुठे राहते, मी सांगेल ठीक आहे मी ह्या बिल्डिंगमध्ये राहते, बट मला असं विचार तू एक्झॅक्टली कोणतं घर तुझं आहे। मग सपोज त्या बिल्डिंगमध्ये मी 5th फ्लोअरवर राहते आणि 5th फ्लोअरवरती सपोज असे अजून 5 घरं आहेत, त्यामधलं हे घर माझं आहे। मग मी काय सांगेल, या बिल्डिंगमध्ये मी 5th फ्लोअरवर राहते आणि डावीकडून जे 3rd हाऊस आहे, फ्रॉम लेफ्ट 3rd हाऊस इज माइन। तर इथे मी काय केलं आहे, माझ्या घराचं लोकेशन सांगण्यासाठी मी काही नंबर्सचा यूज केलेला आहे, ते सुद्धा एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये। हे जर मी 5th फ्लोअर आणि 3rd हाऊस फ्रॉम लेफ्ट हे जर मी इंटरचेंज केलं तर हे लोकेशन डिफरंट होणार ना, की 3rd फ्लोअर आणि 5th हाऊस, 3rd फ्लोअर 5th हाऊस वेगळी गोष्ट आहे, 5th फ्लोअर 3rd हाऊस वेगळी गोष्ट आहे किंवा वेगळं ठिकाण आहे। त्यामुळे ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेट मेन्शन करतो त्यावेळेस त्यामध्ये सिक्वेन्सचा सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टन्स असतो। तर कोऑर्डिनेट्सचा आपण हा अर्थ समजून घेतलेला। त्यानंतर आपण नंबर लाईन रिवाइज केलेली। नंबर लाईन म्हणजे काय, नंबर्स रिप्रेझेंट करण्यासाठी फॉर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ अ नंबर अ लाईन इज ड्रॉन, दिस लाईन इज कॉल्ड एज नंबर लाईन। नंबर्स एका लाईनवरती रिप्रेझेंट केले जातात, ही जी लाईन असते याला आपण बोलतो नंबर लाईन। तर नंबर लाईनमध्ये नेहमी हा असतो सेंटरला 0, ओके, याला आपण बोलतो ओरिजिन। त्यानंतर या साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर्स आणि या साईडला असतात निगेटिव्ह नंबर्स। 0मुळे पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर सेपरेट झालेले आहे। 0मुळे 0च्या या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, 0च्या या साईडला निगेटिव्ह नंबर्स, याला आपण बोलतो नंबर लाईन। नंबर लाईन हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल सुद्धा असू शकते। त्यानंतर आपण बघितलेला प्लेन अँड ॲक्सिस, ठीक आहे। हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो असतो त्याला आपण बोलतो एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस जो असतो त्याला आपण काय बोलतो वाय ॲक्सिस। हे दोन ॲक्सिस ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात, हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो ओरिजिन, ओके। तर एक्स ॲक्सिस ही एक नंबर लाईन आहे, वाय ॲक्सिस ही सुद्धा एक नंबर लाईन आहे। हा ओरिजिन आहे, त्यामुळे या साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर्स दाखवतो, ओरिजिनच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स आपण दाखवणार। त्याच पद्धतीने हा 0 आहे, याच्या वरच्या साईडला हे जे नंबर्स असतात हे नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे आणि खालच्या साईडचे जे नंबर्स आहे हे नेहमी निगेटिव्ह असणार आहे। या सगळ्या गोष्टी आपण बघितलेला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह। त्यानंतर आपण बघितलं की या 2 ॲक्सिसमुळे काय होतं, हा जो प्लेन आहे हा प्लेन 4 पार्टमध्ये डिवाइड होतो, 4 पार्ट्समध्ये हा डिवाइड होतं, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अँड पार्ट 4। तर हे जे पार्ट्स आहे याला आपण बोलतो क्वाड्रंट, याला आपण काय बोलतो क्वाड्रंट। आणि आपल्याला क्वाड्रंटसाठी नेहमी हा सिक्वेन्स फॉलो करायचा असतो, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, असा सिक्वेन्स, ओके। हा नेहमी फर्स्ट क्वाड्रंटच असतो, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ असतो। तर अशा पद्धतीने क्वाड्रंट्सचा सुद्धा आपण अभ्यास केलेला। एखादा पॉईंट एखाद्या क्वाड्रंटमध्ये लाय करतो, सपोज फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट लाय करतोय,
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट लाय करतो, मग त्याचे कॉर्डिनेट्स आपण कसे लिहिणार आहोत, हा पॉईंट आहे. तर ज्यावेळेस आपण कॉर्डिनेट्स लिहितो त्यावेळेस आपण नेहमी एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट या फॉर्ममध्ये दिलेल्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स लिहितो. सो पॉईंट जर इथे लाय करतोय तर बघायचं एक्स ॲक्सिसपासून किती एक्स ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे 2, वाय ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे 1. सो ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे 2,1. हे सगळं माहिती आहे आपल्याला. त्याच पद्धतीने सपोज एक पॉईंट इथे आहे, तर ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे बघायचं. एक्स ॲक्सिसवरती करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे -1, वाय ॲक्सिसवरती करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे -1. तर हे झाले याचे कॉर्डिनेट्स. त्यावरून आपण सायन्ससुद्धा बघितलेलं आहे. एखादा पॉईंट जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करत असेल, एखादा पॉईंट ज्यावेळेस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करत असेल त्यावेळेस त्याचे साईन कोणते असणार आहे 1 2 3 4. नेहमी कॉर्डिनेट जे आहे ते पॉझिटिव्ह असणार, कारण हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह, ॲक्सिसचा दोन्ही पार्ट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ह्या क्वाड्रंटमध्ये जो पॉईंट लाय करेल त्याचे कॉर्डिनेट्स नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. हा क्वाड्रंट जर विचार केला, एक्स क्वाड्रंट आपण आधी लिहितो, इथे एक्सचे सगळे निगेटिव्ह नंबर आहे त्यामुळे एक्स क्वाड्रंट निगेटिव्ह असेल, वाय क्वाड्रंट असणार आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटसाठी निगेटिव्ह, कारण दोन्ही क्वाड्रंट निगेटिव्ह आहेत. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण डिटेलमध्ये क्लास 9मध्ये केलेला आहे. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स क्वाड्रंट पॉझिटिव्ह असणार आहे आणि वाय क्वाड्रंट निगेटिव्ह असणार आहे. हे साइन कन्व्हेन्शनसुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण नंबर लाईन्सवरती जे सपोज 2 पॉईंट नंबर लाईनवर लाय करतात, मग त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स कसं फाइंड करतो ते सुद्धा बघितलेलं. सपोज नंबर लाईन आहे, या नंबर लाईनवरती काही पॉईंट्स आहे. दिस इज ओरिजिन 1 2 3 4 -1 -2 -3 -1. ही एक नंबर लाईन आहे. सपोज एक पॉईंट आहे इथे, त्या पॉईंटला आपण बोलू P. एक पॉईंट घेऊ आपण इथे Q, एक पॉईंट घेऊ इथे आपण R. ठीक आहे. एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर आपण 3 पॉईंट कन्सिडर केले आहे, पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R. आणि आता जर मला विचारलं व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q, हे काय, याचा अर्थ काय असतो D इनसाइड ब्रॅकेट म्हणजे काय, इथे जे 2 पॉईंट आहे त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स किती आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q, P आणि Q या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स कसं आपण फाइंड करतो, त्यावेळेस आपण काय करतो, चेक करतो पॉईंट P कुठे आहे इथे, पॉईंट Q कुठे आहे इथे, याचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे 3, याचा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे 1. सो 3 - 1 दॅट इज इक्वल टू 2. इथे आपण काय करतो, सपोज एका पॉईंटचे कॉर्डिनेट x1 आहे, दुसऱ्या पॉईंटचे कॉर्डिनेट x2 आहे आणि यामध्ये रिलेशन असं आहे की x1 ग्रेटर दॅन x2. तर आपण या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी फाइंड करतो x1 - x2 म्हणून, म्हणजे मोठ्या नंबरमधून आपण लहान नंबर मायनस करतो, दॅट विल बी डिस्टन्स. सो P आणि Q याच्यामध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे 3 - 1 दॅट इज इक्वल टू 2. फक्त जे कॉर्डिनेट्स आहेत त्याचे आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचे असते. आपण इथे कसला विचार करतो, नंबर लाईनचा विचार करतोय. पॉईंट ज्यावेळेस नंबर लाईनवर लाय करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स काय असणार आहे. त्याच पद्धतीने सपोज जर मला असं विचारलं डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड R, P आणि R या पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती आहे. पॉईंट P इथे आहे, पॉईंट R इथे आहे. एकाचा कॉर्डिनेट आहे 3, एकाचा कॉर्डिनेट आहे -3. मोठा नंबर कोणता आहे 3. सो 3 मधून मी काय मायनस करणार -3. 3 + 3 6. तर ह्या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स किती आहे 6. किंवा इथे आपण असंही चेक करू शकतो 1 2 3 4 5 6. या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स आहे 6 युनिट्स. या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स 1 2 2 युनिट्स. तर अशा पद्धतीने नंबर लाईनवरती एखादा पॉईंट असेल किंवा 2 पॉईंट असेल त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स आपण फाइंड करतो. फक्त कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करा, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करा, दॅट विल बी डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स. ओके. यानंतर आपल्याला बघायचं आहे की सपोज पॉईंट जर ॲक्सिसवर लाय करत असेल तर त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स कसं फाइंड करायचं. ठीक आहे. फर्स्ट आपण काय चेक केलं, डिस्टन्स बिटवीन पॉईंट, डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ऑन नंबर लाईन. ठीक आहे. सेकंड आपण बघणार डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑन ॲक्सिस. ठीक आहे. ॲक्सिसवरती असणारा पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे काय, सपोज एक मी एक्स ॲक्सिस ड्रॉ करते, एक वाय ॲक्सिस प्लेन मी कन्सिडर करते, 2 डायमेन्शनल प्लेन कन्सिडर करते. दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. ओके. हा असणार आहे ओरिजिन. एक्स ॲक्सिसवर जर 2 पॉईंट लाय करताय मग त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स किती ते आपल्याला बघायचं आहे. सपोज इथे एक 1 2 3 4 -1 -2 -3. ठीक आहे. सपोज एक पॉईंट आहे इथे आणि दुसरा पॉईंट मी घेते इथे. म्हणजे ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण कसं फाइंड करणार. पहिली केस कसली होती, नंबर लाईनची होती. नंबर लाईन म्हणजे काय, फक्त आपण हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली होती. त्यामुळे आपण काय करत होतो, या दोघांमध्ये असणारा पॉईंटचं किंवा कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन आपण करत होतो. बट इथे आपण ॲक्सिस कन्सिडर करतोय.
इथे आपण ॲक्सिस 2 ॲक्सिस कन्सिडर करतो, 2 डायमेन्शनल प्लेन आपण इथे कन्सिडर करतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे? पॉईंटचे कॉर्डिनेट्स लिहिताना आपल्याला एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट या दोघांचा विचार करावा लागणार आहे. आपण ज्यावेळेस बोलतो की एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतोय त्यावेळेस आपण असं म्हणतो की त्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. पॉईंट ज्यावेळेस एक्स ॲक्सिसवर लाय करतो त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. आपण कॉर्डिनेट्स लिहिताना कोणत्या सिक्वेन्स लिहितो? एक्स कॉमा वाय. पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, वाय कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजेच याचा वाय कॉर्डिनेट असणार 0 आणि एक्सचा करस्पॉन्डिंग पॉईंट काय 3. सो हा जो याला आपण पॉईंट बोलू बी आणि याला बोलू आपण पॉईंट ए. सो बी पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय आहे? 3,0. ठीक आहे. हा पॉईंट अगेन एक्स ॲक्सिसवर लाय करतोय, वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे, एक्स ॲक्सिसचा करस्पॉन्डिंग पॉईंट कोणता आहे? -2. सो ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे? -2,0. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी, म्हणून या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण कसं फाईंड करणार? इथे जर बघितलं तुम्ही हे दोन्ही पॉईंट एकाच लाईनवरती लाय करताय ज्याचा वाय कॉर्डिनेट 0 आहे, त्यामुळे आपण डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ऑन नंबर लाईन कसं फाईंड केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स फाईंड करू शकतो. त्यासाठी काय करायचं? फक्त ह्या दोघांची सबट्रॅक्शन घ्यायची. मोठा नंबर कोणता आहे? 3, लहान नंबर आहे -2. सो 3 - -2 म्हणजे 5. सो ए आणि बी या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स किती असणार? 5 युनिट्सचा. 1 2 3 4 5. ठीक आहे. एकाच लाईनवर लाय करतात त्यामुळे आपण फक्त काय केलं? वाय कॉर्डिनेट इग्नोर केला आणि एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन घेतली, दॅट विल बी डिस्टन्स. याच लॉजिकने सपोज दोन पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करत असतील, ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट एकाच ॲक्सिसवर म्हणजे एक्स ॲक्सिसवर लाय करतात. सपोज मी असं कन्सिडर केलं की दोन पॉईंट आहे ते वाय ॲक्सिसवर लाय करताय, एक पॉईंट आहे इथे आणि एक पॉईंट आहे इथे. सो याचे कॉर्डिनेट्स घेऊ आपण. लेट से हा पॉईंट सी आहे, हा पॉईंट डी आहे आणि हा पॉईंट ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे. आता बघा हा पॉईंट कोणत्या ॲक्सिसवर लाय करतोय? वाय ॲक्सिसवर लाय करतोय, सी आणि डी. एखादा पॉईंट ज्यावेळेस वाय ॲक्सिसवर लाय करतो त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो. पॉईंट ज्यावेळेस वाय ॲक्सिसवर लाय करतो एक्स कॉर्डिनेट 0 असतो, त्यामुळे याचा एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे, याचा एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे. वाय कॉर्डिनेट म्हणजे करस्पॉन्डिंग पॉईंट. सो सपोज हा पॉईंट आहे 3 आणि हा पॉईंट आहे -5. ठीक आहे. पॉझिटिव्ह नंबर असतं, इथे निगेटिव्ह नंबर असतं, इथे पॉझिटिव्ह नंबर असतं, इथे निगेटिव्ह नंबर असतं. सो हा पॉईंट 3 असेल तर याचे कॉर्डिनेट्स असतील 0 3. हा पॉईंट -5 असेल त्याचे कॉर्डिनेट्स असतील 0, -5. त्यामुळे ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे? एक्स कॉर्डिनेटचा 0 आहे, म्हणजे आपल्याला अगेन सेम कॉन्सेप्टचा यूज करून काय करावं लागणार आहे? डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड डी किती कसं फाईंड करू आपण? हे जे दोन नंबर आहे त्याचे सबट्रॅक्शन. मोठा नंबर कोणता आहे? 3. लहान नंबर कोणता आहे? -5. सो 3 + 5 दॅट इज 8. तर दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स असणार आहे 8. समजलं? सो थोडक्यात आपण काय करतो? नंबर लाईनवरती दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण जसं फाईंड केलं त्याच लॉजिकने इथे आपण फाईंड करतो. फक्त एवढंच आहे की आपण प्लेन कन्सिडर करतोय, ॲक्सिसवरती पॉईंट लाय करतो असं कन्सिडर करतो, त्यामुळे आपल्याला वाय कॉर्डिनेट किंवा एक्स कॉर्डिनेट सुद्धा कन्सिडर करावं लागणार आहे कॉर्डिनेट मेन्शन करताना. आणि डिस्टन्स म्हणजे काय? बाकीच्या दोन नंबरची सबट्रॅक्शन. ओके. सो सेकंड केस आपण बघितली ज्यावेळेस पॉईंट लाय करतो ऑन ॲक्सिस. आता थर्ड आपल्याला केस बघायची आहे की ज्यामध्ये पॉईंट ॲक्सिसवर नाही लाय करत, पॉईंट लाय करतो इथे ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. थर्ड केस काय असणार आहे? डिस्टन्स असणार आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू x2 - x1. डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड डी इज इक्वल टू y2 - y1. ठीक आहे. आता नेक्स्ट केस आहे डिस्टन्स बिटवीन पॉईंट वेन पॉईंट लाय इन अ प्लेन and on a line which is parallel to first x axis and then y axis. याचा अर्थ काय? पॉईंटचं लोकेशन काय मेन्शन केलेलं की सपोज आपल्याला अशा दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स फाईंड करायचा आहे. फर्स्ट आपण नंबर लाईन बघितली, त्यानंतर एक्स ॲक्सिसवर पॉईंट लाय करतायत काय डिस्टन्स असणार आहे, वाय ॲक्सिसवर पॉईंट लाय करतात काय डिस्टन्स असणार आहे. नेक्स्ट केस आपण कोणती घेतो की पॉईंट ॲक्सिसवर लाय करत नाही आहे, पॉईंट प्लेनमध्ये लाय करतो. ठीक आहे. प्लेन म्हणजे काय? इथे 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 कुठे पॉईंट लाय करतो. बट तो जो पॉईंट आहे, सपोज दोन पॉईंट आहे, त्या दोन पॉईंटला जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे ती लाईन सेगमेंट एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे किंवा ती लाईन सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. त्या केसमध्ये त्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण कसं फाईंड करणार? समजलं? सो सपोज याचा अर्थ काय? कोणती केस आहे? दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. तर सपोज दोन पॉईंट असे आहे, एक पॉईंट इथे आहे, ठीक आहे, आणि एक पॉईंट आहे इथे, ओरिजिन पॉईंट ए पॉईंट बी. आता हे जे दोन पॉईंट आहे ना, याचे कॉर्डिनेट्स आपण लिहू x1 y1, म्हणजे हा पॉईंट आहे x1, हा पॉईंट आहे x2 आणि b x2 y1. y1 का? कारण हे जे दोन पॉईंट आहे
या दोन पॉईंटला जॉईन करणारी जर मी लाईन ड्रॉ केली, लाईन सेगमेंट ड्रॉ केलं, सो दिस विल बी पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ठीक आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखंच आहे. हे डिस्टन्स आपण y1 ॲझ्युम केलेलं आहे. त्यामुळे हे जे दोन पॉईंट आहे, ह्या दोन पॉईंटमधून पास होणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग अशा केसमध्ये या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे? अगदी सिंपल आहे बघा. इथेच आपल्याला दिसते की अशी लाईन आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, दोघांची हाईट सारखीच आहे, म्हणजे वाय कॉर्डिनेट सारखे आहे. मग याच्यामध्ये असणार डिस्टन्स काय असणार आहे? त्यांचे जे करस्पॉन्डिंग एक्स कॉर्डिनेट आहे त्याचा डिफरन्स. करस्पॉन्डिंग एक्स कॉर्डिनेटचा डिफरन्स म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू, इथे बघा वाय सेम y1 आहे, इथे y1 आहे, टर्म सारखी आहे, ते इग्नोर करा सिम्पली. आणि या दोघांमध्ये असणारा डिफरन्स असणार त्या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स, दॅट इज x2 - x1. म्हणजे काय? सपोज एक पॉईंट इथे आहे, एक पॉईंट इथे आहे, हा पॉईंट आहे 2, हा पॉईंट आहे 3 आणि हा पॉईंट आहे 5. सो हा पॉईंट एचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे? 3,2. ठीक आहे. पॉईंट बीचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे? 5,2. म्हणजे अशी लाईन आहे. नाव दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. किंवा इथे दिसते की वाय कॉर्डिनेट सारखं आहे, वाय कॉर्डिनेट सारखं आहे, म्हणजे लाईन ऑब्व्हियसली एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. मग यांच्यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे? 5 - 3, x2 - x1. एक्स कॉर्डिनेट मायनस करायचा, तो डिफरंट नंबर आहे तो मायनस करायचा. 2 सेम आहे, त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. 5 - 3 दॅट इज 2. किंवा इथे जरी तुम्ही बघितलं, हे डिस्टन्स म्हणजेच काय? हे डिस्टन्स असणार. का? कारण इथे जर आपण हे डिस्टन्स सारखंच आहे, हे डिस्टन्ससुद्धा सारखंच आहे. त्यामुळे जर मी इथून अशी लाईन ड्रॉ केली, दॅट विल बी परपेंडिक्युलर. अँगल 90 होतोय, म्हणजे हा रेक्टँगल होतोय. रेक्टँगल आहे म्हणजे ही साईड आणि ही साईड सारखी असणार आहे. त्यामुळे हे डिस्टन्स किती? हा इथे 0.3 आहे, इथे 0.5 आहे, म्हणजे या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स आहे 2. म्हणजेच या दोघांमध्ये असणार डिस्टन्स आहे 2. म्हणजेच काय? ए आणि बीमध्ये असणार डिस्टन्स आहे 2. सो सिम्पली काय? ज्यावेळेस दोन पॉईंट असे दिले असते की त्याच्यामधून पास होणारी लाईन सेगमेंट एका ॲक्सिसला पॅरलल असेल, त्या केसमध्ये, या केसमध्ये आपण एक्स ॲक्सिस घेतलेला, एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्यामध्ये असणार डिस्टन्स असणार x2 - x1. ही जर दुसरी केस राहिली असेल, दुसरी केस म्हणजे सपोज पॉईंटचं लोकेशन असं आहे की त्यामधून पास होणारी लाईन सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ठीक आहे. एक पॉईंट इथे आहे आणि एक पॉईंट इथे आहे. ओके. हा पॉईंट मी घेते 2, हा पॉईंट घेते मी 1 आणि हा पॉईंट घेते मी 2. म्हणजे हे असे 0, 1, 2, 3 या टाईपमध्ये आहे कॉर्डिनेट्स. थोडं प्रोपोर्शन घेऊ. 1 आणि हा 2 आणि इथे आहे 2. तर ह्या पॉईंटच्या कॉर्डिनेट्स काय असणार आहे? हा पॉईंट जर बघितला तुम्ही, या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असतील एक्स कॉर्डिनेट 2, वाय कॉर्डिनेट 2. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार? एक्स कॉर्डिनेट 2, वाय कॉर्डिनेट 1. ओके. यामधून पास होणारी लाईन कोणत्या ॲक्सिसला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, त्यामुळे एक्स कॉर्डिनेट दोघांचा सारखा आहे. मग ह्या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे? दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स असणार आहे y2 - y1, दॅट इज 2 - 1 दॅट इज इक्वल टू 1. सो थोडक्यात काय करायचं? जे डिफरंट नंबर दिसतात त्याची सबट्रॅक्शन म्हणजे त्या दोन पॉईंटमध्ये असणारे डिस्टन्स. किंवा हे आपण असंही समजून घेऊ शकतो, हे जे दोन पॉईंट्स आहे याला मी असं एका लाईनने जॉईन केलं. आता ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे ही साईड याला पॅरलल आहे. जर मी इथून अशी लाईन ड्रॉ केली, दॅट विल बी परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस. म्हणजेच काय? ह्या दोन लाईन अगेन एकमेकांना पॅरलल असणार आहे. या दोन लाईन पॅरलल आहे, या दोन लाईन पॅरलल आहे, म्हणजे काय? प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. प्रत्येक अँगल 90 डिग्री म्हणजे हा झाला एक रेक्टँगल आहे. त्यामुळे या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स म्हणजेच काय? हे डिस्टन्स किती असणार? एक पॉईंट आहे 1, एक पॉईंट आहे 2. म्हणजे या दोघांमध्ये असणार डिस्टन्स आहे 1. त्यामुळे ह्या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स सुद्धा मिळत आहे 1. समजते? सो थोडक्यात काय? जर आपल्याला समराईज करायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो की सपोज पॉईंट प्लेनमध्ये लाई करताय आणि त्या दोन पॉईंटला जॉईन केल्यानंतर जी आपल्याला लाईन मिळते, फर्स्ट केस दॅट लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. त्या केसमध्ये आपण त्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स कसं फाइंड करतो? एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट सारखं असणार आहे, म्हणून फक्त x2 - x1 करा. आणि वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजेच काय? एक्स कॉर्डिनेट सारखा असणार आहे, म्हणून फक्त y2 - y1 करा. हे पाठ करण्याची गरज नाही आहे, फक्त डोळ्यासमोर आणा की एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे पॉईंट असे असतील, पॉईंट असे आहे म्हणजेच काय? त्याचे करस्पॉन्डिंग पॉईंट इथे म्हणजेच काय? एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे काय? अशी काहीतरी लाईन असणार आहे, म्हणजे हे दोन पॉईंट्स असणार आहे. तर ह्या दोन्ही पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट तर सेमच असणार आहे. मग याच्यामध्ये असणार डिस्टन्स म्हणजेच काय? या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स म्हणजेच काय? वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन, दॅट इज y2 - y1. समजलं ह्या केसेस? आता या व्यतिरिक्त अजून एक केस आपल्याला बघायची की सपोज एखादा पॉईंट रँडमली प्लेनमध्ये कुठेतरी आहे, इथे लाई करतोय. ठीक आहे. आणि एक पॉईंट इथे लाई करतोय. याच्यामध्ये काही रिलेशन नाही आहे. त्यांना या दोघांना जॉईन केलेली लाईन ना एक्स ॲक्सिसला पॅरलल होते ना वाय ॲक्सिसला पॅरलल होते. मग अशा केसमध्ये या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते आपल्याला बघायचं आहे.
समजलं इथपर्यंत? पण सुरुवात केलेली नंबर लाईनवरती, एखादी नंबर लाईन आहे त्यावरती जर 2 पॉईंट असेल त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स कसं फाइंड करायचं, तर आपण काय करतो, मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट मायनस करतो, सबट्रॅक्शन घेतो, दॅट विल बी डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स. त्यानंतर आपण बघितलं ॲक्सिसवरती जर पॉईंट लाय करत असेल तर आपण त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स कसं फाइंड करतो, ते सुद्धा याच पद्धतीने. सपोज एक पॉईंट इथे एक पॉईंट इथे आहे, ॲक्सिसवरती लाय करतोय म्हणजे त्याचा एक्स ॲक्सिसवर लाय करतो, वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे म्हणून काय करा, फक्त एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करा. वाय ॲक्सिसवर लाय करतो म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे म्हणून फक्त वाय कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करा. नेक्स्ट केस आपण बघितले की सपोज एखादा पॉईंट दिले, जे 2 पॉईंट आहे ते प्लेनमध्ये लाय करताय, प्लस प्लेनमध्ये ते अशा पद्धतीने लाय करते की त्यांना जॉईन करणारी जी लाईन आहे ती एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल और वाय ॲक्सिसला पॅरलल असेल. त्या केसमध्ये आपण डिस्टन्स कसं फाइंड करतो, एक्स ॲक्सिसला पॅरलल जर असेल म्हणजेच काय, आपल्याला हे डिस्टन्स घ्यायचं आहे, हा रेक्टँगल असणार आहे त्यामुळे हे डिस्टन्स घ्यायचं, हे डिस्टन्स म्हणजेच काय, एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन. वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर आपण काय काय घेणार आहोत, अशी लाईन म्हणजेच काय, हे डिस्टन्स घ्यायचं आपल्याला, हे डिस्टन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन ऑफ वाय कोऑर्डिनेट्स. आता नेक्स्ट केस आपल्याला बघायची की ज्यावेळेस पॉईंट प्लेनमध्ये लाय करता आणि त्यांना जॉईन करणारी लाईन पॅरलल, एक्स ॲक्सिसला पण पॅरलल नाही, वाय ॲक्सिसला पण पॅरलल नाही, त्या केसमध्ये त्यांच्यामध्ये असणार डिस्टन्स आपल्याला कसं फाइंड करता येईल. आणि हे फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहोत त्या फॉर्म्युलाला बोलतात डिस्टन्स फॉर्म्युला. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, जॉमेट्रीमध्ये सगळ्या ठिकाणी पुढे जाऊन तुम्हाला यूज होणार आहे. दॅट फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलाचं डेरिवेशन आपण बघतोय. आपण प्लेनमध्ये 2 पॉईंट कन्सिडर केले, पॉईंट ए आणि पॉईंट बी. या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. सो पॉईंट ए आणि पॉईंट बी याची सगळ्यात आधी आपल्याला कॉर्डिनेट्स लागणार आहे, कारण ह्या पॉईंटचं लोकेशन कोणतं आहे ते डिस्क्राईब आपण कशाचं यूज करून करतो, कॉर्डिनेट्सचा यूज करून करतो. सो ए पॉईंट इथे आहे, सो ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपण कसे लिहिणार आहोत, ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स म्हणजे काही इथे करस्पॉन्डिंग एक्स कॉर्डिनेट कोणता आहे, x1, सो x1, आणि करस्पॉन्डिंग वाय कॉर्डिनेट कोणता आहे, y1. सो ए पॉईंटचे कॉर्डिनेट झाले x1, y1. त्याच पद्धतीने बी साठी करस्पॉन्डिंग पॉईंट x2 आहे, करस्पॉन्डिंग पॉईंट y2 आहे. सो एचे कॉर्डिनेट्स आहे x1, y1, बीचे कॉर्डिनेट्स आहे x2, y2. या दोघांमध्ये असणार डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मग हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपण एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. बी पासून, पॉईंट बी पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला ऑन एक्स ॲक्सिस, ठीक आहे. आणि त्यानंतर काय केलं, हा जो परपेंडिक्युलर आहे, या परपेंडिक्युलर ही जी लाईन आहे, या लाईनवरती आपण ए पॉईंटपासून एक अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे, किंवा ए पॉईंटपासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दॅट इज डी, ठीक आहे. समजलं काय केलं, हा एक पॉईंट होता, हा एक पॉईंट होता, आपण काय केलं, सगळ्यात आधी असे ते जॉईन केले, त्यानंतर इथून असे परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि ह्या पॉईंटपासून इथे एक अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. सो थोडक्यात आपण काय करतोय, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, इथे आपण एक 90 डिग्रीज अँगल फॉर्म करतोय, जेणेकरून आपण ह्या ट्रँगलला, ट्रँगल ए बी डीला राईट अँगल ट्रँगल कन्सिडर करू शकतो. का, कारण इथे अँगल 90 डिग्री आपल्याला मिळतोय. समजलं इथपर्यंत? आता एचे कॉर्डिनेट्स माहिती आहे, बीचे माहिती, डी पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, पॉईंट डीचे कॉर्डिनेट्स जर बघितले, डी पॉईंट म्हणजे हा पॉईंट म्हणजेच काय, त्याचा एक्स कॉर्डिनेट असणार आहे x2, आणि हॉरिझॉन्टली जर बघितलं त्याचा वाय कॉर्डिनेट्स ना y1. सो डीचे कॉर्डिनेट्स काय झाले, x2, y1. कॉर्डिनेट समजले, एचा कॉर्डिनेट कसा आला, बीचा कसा आला आणि डीचा कसा आला, त्या गोष्टी आपण इथे मेन्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन सुद्धा मेन्शन केलं आहे, ड्रॉ बीपी परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. क्लिअर इथपर्यंत? आता आपल्याला काय करायचं, आपल्याला या दोघांमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करायचं आहे. इथे जर बघितलं, आधीच बोलल्याप्रमाणे इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रँगल मिळतो. राईट अँगल ट्रँगल मिळतो म्हणजे आपण लगेच इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरम ज्यावेळेस आपण यूज करू त्यावेळेस ए बी ही एक साईड असणार आहे, एक साईड ए डी असणार आहे, एक साईड बी डी असणार आहे. आपल्याला ए बी हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे, म्हणजेच ए बी स्क्वेअर हे जे डिस्टन्स असणार आहे त्याचा जर मी रूट घेतला त्याच्यावरून मला ए बी हे डिस्टन्स मिळणार आहे. समजतं आपण हे कन्स्ट्रक्शन का केलं. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार, ह्या ट्रँगलसाठी पायथागोरस थेरम इथे अप्लाय करावं लागणार आहे. इन ट्रँगल ए डी बी angle D is equal to 90 degree and therefore by Pythagoras theorem च्या अकॉर्डिंग ह्या राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनस काय, 90 डिग्रीच्या ऑपोजिट साइड इज हायपोटेनस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. हे एक रिलेशन मिळालं. आपल्याला ए बीची व्हॅल्यू फाइंड करायची, बरोबर. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट ए अँड बी म्हणजेच काय, ए बीची व्हॅल्यू काय असणार आहे, अंडर रूट ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर, ठीक आहे. सो नेक्स्ट आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला ए डी आणि बी डी हे डिस्टन्स फाइंड करावं लागणार आहे. आता ए डी बघा, ए डी डिस्टन्स काय असणार आहे, आता जे आपण डिस्टन्सेसचे जे 2-3 टाईम बघितले डिस्टन्स कसं फाइंड करायचं, त्यामध्ये आपण एक बघितलं की ज्यावेळेस 2 पॉईंट अशा पद्धतीने प्लेनमध्ये लाय करते की त्यांना जॉईन करणारी लाईन एखाद्या ॲक्सिसला पॅरलल आहे, त्या केसमध्ये आपण त्यांच्यामध्ये असणारा डिस्टन्स कसं फाइंड करतो. फॉर एक्झाम्पल ए डी म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे जर बघितलं ही लाईन आहे, ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. का पॅरलल आहे, कारण हे डिस्टन्स सारखंच आहे, ही लाईन ह्या ॲक्सिसला पॅरलल आहे. ज्यावेळेस 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल
त्यावेळेस त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स आपण कसं फाइंड करतो, त्याच्या एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करतो. का एक्स कॉर्डिनेटची, कारण वाय कॉर्डिनेटच्या सारखेच असणार आहे. हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स, म्हणजेच काय, ह्या दोन पॉईंटची सबट्रॅक्शन. हा पॉईंट आहे x2, हा पॉईंट आहे x1, म्हणजे एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन म्हणजेच डिस्टन्स असणार आहे AD. ठीक आहे. नाव AD म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड D इज इक्वल टू A आणि D यामध्ये असणार डिस्टन्स काय असणार, x2 मायनस x1. त्याच पद्धतीने AD झाला. आता BD म्हणजे काय, हे दोन पॉईंट, या दोन पॉईंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखंच आहे, रेक्टँगल बनणार आहे. त्यामुळे हे डिस्टन्स म्हणजेच काय, हे डिस्टन्स म्हणजेच काय, वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन, दॅट इज y2 मायनस 1. किंवा तुम्ही असे लक्षात ठेवू शकता एक्स कॉर्डिनेट सारखा आहे त्यामुळे वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन. सो BD इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड D इज इक्वल टू y2 मायनस y1. अँड देअरफॉर AB, याला बोलू 1 फ्रॉम 1, AB इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. AB लेंथ म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B. म्हणून याला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर AB इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज इक्वल टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाला आपण बोलतो डिस्टन्स फॉर्म्युला, कारण तो डिस्टन्स डिस्क्राईब करतो बिटवीन टू पॉईंट्स. तो डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट A अँड B इज इक्वल टू, काय करा, स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट का, कारण हे रिलेशन आपल्या पायथागोरस थेरमचा यूज करून मिळालेलं आहे, त्यामुळे त्या स्क्वेअर रूट नेहमी असणार आहे. त्यानंतर स्क्वेअर रूटच्या अंडर दोन टर्मचा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. कसला स्क्वेअर असणार आहे, एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करा आणि वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करा. सो x2 मायनस x, दोन पॉईंट आहे, प्रत्येकाचा करस्पॉन्डिंग एक एक एक्स कॉर्डिनेट असणार, एक एक वाय कॉर्डिनेट असणार आहे. सो x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. सो दिस फॉर्म्युला इज कॉल्ड एज डिस्टन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा, कारण या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही कोणत्याही दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करू शकता. त्याच पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे, आता यामध्ये असं आहे x2 x1 म्हणजे एचा कॉर्डिनेट का बीचा कॉर्डिनेट, तर कोणाचा जरी कॉर्डिनेट असला तरी फरक पडणार नाही, कारण ते स्क्वेअर आहे. त्यामुळे x2 मायनस x1 लिहा किंवा x1 मायनस x2 लिहा, y2 मायनस y1 किंवा y1 मायनस y2 लिहा, दोघांचा अर्थ सारखाच असणार आहे. असं का बोलते, कारण बघा 3 मायनस 5 त्याचा जर मी स्क्वेअर केला किंवा 5 मायनस 3चा जर मी स्क्वेअर केला, 3 मायनस 5 मायनस 2, मायनस 2चा स्क्वेअर नेहमी प्लस 4 असणार आहे. 5 मायनस 3 2 स्क्वेअर नेहमी प्लस 4 असणार. इथे स्क्वेअरची टर्म आहे ना, त्यामुळे तुम्ही इथे सिक्वेन्स जरी चेंज केला, x2 मायनस x1 मायनस x2 स्क्वेअर होतोय, त्यामुळे फायनल टर्म तर तुम्हाला पॉझिटिव्हच मिळणार आहे. त्यामुळे x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर और x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट, ऑल्सो नोन ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. त्यावर आधारित लगेच एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे समजेल फॉर्म्युलाचा यूज कसा करायचा आहे. सपोज दोन पॉईंट आहे, पॉईंट A अँड B, आणि त्या पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट एचे कॉर्डिनेट आहे 2,3 आणि सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट आहे लेट्स से -2,4. ठीक आहे. हा पॉईंट आहे B, आणि असं सांगितलं ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स फाइंड करा. मग सिम्पल काय करायचं, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज इक्वल टू, बाय डिस्टन्स फॉर्म्युला इथे स्क्वेअर रूट असणार आहे, त्यानंतर दोन टर्मचा स्क्वेअर असणार आहे. कसला स्क्वेअर असणार आहे, फॉर्म्युला काय सांगतो, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ओके. सो डिस्टन्स बिटवीन A अँड B इथे काय असणार आहे, इथे कन्फ्युजन होत असेल x1 कोणता x2 कोणता, तर काय करायचं, हे जे कॉर्डिनेट्स आहेत त्याच्या पुढे लगेच x1 आणि x1 y1 आणि x2 y2 ह्या टर्म्स मेन्शन करायच्या. ठीक आहे. सो A 2 3 2 आणि 3ला मी x1 y1 कन्सिडर केलं, -2 4ला x2 y2 कन्सिडर केलं, आणि त्यानंतर व्हॅल्यू पुट करा. x2 मायनस x1 म्हणजेच काय, -2 आणि 2, x2 मायनस x1 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 3 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू -4 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 16 प्लस 1, दॅट इज इक्वल टू √17. अँड हेन्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज इक्वल टू √17. एवढं सिम्पल आहे. ठीक आहे. एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करा, वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करा, त्यांचं स्क्वेअर घ्या, ॲडिशन घ्या, तसं रूट घ्या, दॅट विल बी युअर आन्सर. आता ह्या फॉर्म्युलाचा यूज आपण कोणत्याही केसमध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता सपोज आपण जी केस बघितली ना, की पॉईंट अशा पद्धतीने आहे की त्यांना जॉईन करणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. सपोज आपण असे दोन पॉईंट कन्सिडर केले, पॉईंट A आणि पॉईंट B. ठीक आहे. हा पॉईंट आहे 2, हा पॉईंट आहे 4 आणि हा पॉईंट आहे लेट्स से 2. त्यामुळे Aचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे 2,2
आणि बीचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे 4,2. ठीक आहे. त्या केसमध्ये आपण काय करतो, आपण काय बघितलेलं की ज्यावेळेस अशी केस असेल की यांना जॉईन करणारी लाईन एका ॲक्सिसला पॅरलल होते, त्या केसमध्ये आपण काय करतो, जो एक्स कॉर्डिनेट आहे एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन घेतो. म्हणजे ह्या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे, एवढं 4 - 2 दॅट इज इक्वल टू 2. आता इथे जर मी डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर काय मला मिळणार आहे, अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट म्हणजे x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 2. कारण काय होते बघा, y2 - y1 2 आणि 2 कॅन्सल होते, 2 आणि 2 कॅन्सल होते, 0 मिळतो. सो हा फॉर्म्युला इथे सुद्धा ॲप्लिकेबल आहे किंवा व्हेरिफिकेशन इथे झालेलं आहे. समजलं डिस्टन्स फॉर्म्युला कसा यूज करायचा. तर यामध्ये एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तरीसुद्धा फॉर्म्युला तोच राहणार आहे. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड डिस्टन्स बिटवीन P - 1 1 अँड Q 5, -7. 2 पॉईंट दिलेले आहे, त्याच्या कॉर्डिनेट्स दिलेले आहे. या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन PQ आपल्याला फाइंड करायचं आहे. सो डिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे आपण काय यूज करणार, डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. सो सोल्युशन फॉर फर्स्ट, P इज -1 1 अँड Q इज 5, -7. डिस्टन्स फॉर्म्युलासाठी आपल्याला x1 y1 x2 y2 ह्या टर्म्स लागतील, ह्या व्हॅल्यूज लागतील. म्हणून आपण असं मेन्शन करूया, लेट कोऑर्डिनेट्स ऑफ P बी x1 y1 दॅट इज, सपोज P चे कोऑर्डिनेट्स x1 y1 असेल तर x1 म्हणजे काय -1 आणि y1 काय असणार आहे +1. फर्स्ट कोऑर्डिनेट नेहमी x असतो, सेकंड कोऑर्डिनेट नेहमी y असतो. अँड कोऑर्डिनेट ऑफ Q बी x2, y2 दॅट इज x2 म्हणजे 5 अँड y2 म्हणजे -7. ओके. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q इज इक्वल टू अंडररूट 2 टर्मच्या स्क्वेअरची आपण ॲडिशन करतो. इथे असणारे एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन, इथे असणारे वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन. सो x2 - x1 स्क्वेअर y2 - y1 स्क्वेअर. रिझन डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. and therefore distance between point P and Q is equal to under root x2 minus x1 म्हणजे 5 minus -1 चा स्क्वेअर प्लस x2 minus x1 y2 minus y1 -7 -1 स्क्वेअर. इथे साइन्स घेताना केअरफुल राहायचं. सो ब्रॅकेटमध्ये बघा 5 minus -1 म्हणजे काय 5 + 1 6 6 स्क्वेअर आणि इथे -7 -8 म्हणजेच काय -8 स्क्वेअर. 36 and 64 ॲडिशन असणार आहे 100 √100 रूटच्या बाहेर घेतला 10 स्क्वेअर इज 100 म्हणजे ही व्हॅल्यू आहे 10. अँड देअरफॉर P आणि Q या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती आहे 10 युनिट्सचा. हे पॉईंट्स कसे असणार आहे बघा 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 1 2 3 4 -1 -2 -3 -4 -5 -6 सपोज इथे -7 पॉईंट आहे. तर P -1, 1 एक्स कॉर्डिनेट इज -1 वाय कॉर्डिनेट इज +1 म्हणजे पॉईंट आहे इथे x -1 वाय कॉर्डिनेट +1 x 5 अँड y इज -1 म्हणजे हा पॉईंट आहे इथे. तर आपल्याला थोडक्यात काय करायचं होतं -7 इथे आपण कन्सिडर केला. सो थोडक्यात हे जे 2 पॉईंट आहे याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे ते आपल्याला फाइंड करायचं होतं. सो ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती आलं 10 युनिट्स. आता सेकंड बघूया. व्हेरीफाय इफ ABC आर कोलिनियर. 3 पॉईंट दिलेले आहे पॉईंट ABC त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. आपल्याला व्हेरीफाय करायचं म्हणजे आपल्याला चेक करायचं वेदर दिस पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. कोलिनियरचा अर्थ समजतं. कोलिनियर म्हणजे असे पॉईंट की जे एका लाईनवर लाई करतात. सेकंड कोलिनियर line that means all points are on same line. सपोज A B सपोज मी 3 पॉईंट कन्सिडर केले पॉईंट A पॉईंट B आणि पॉईंट C. हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाई करतात. सो दिस पॉईंट्स आर कोलिनियर. सपोज A पॉईंट इथे आहे B पॉईंट इथे आहे आणि C पॉईंट इथे आहे. ठीक आहे. AB मधून पास होणारी लाईन C मधून पास नाही होते म्हणजे हे पॉईंट कोलिनियर नाही.
सो थोडक्यात काय पॉईंट कोलिनियर आहे म्हणजे काय तिन्ही पॉईंट या केसमध्ये तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाई करतात. मग इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज कसा करणार किंवा डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपण कसं प्रूव्ह करणार दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल. सपोज 3 पॉईंट आहे ABC, हे पॉईंट एका लाईनवर लाई करताय. ए नंतर बी आहे, बी नंतर सी आहे, हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाई करताय. तर याचा अर्थ मी असं लिहू शकते AB + BC = AC, राईट. एकाच लाईनवर लाई करताय AB + BC = AC. हे जर तुम्ही असं जरी कन्सिडर केला ABC तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाई करतात, त्यामुळे ह्या दोनची सम ह्या एंड पॉईंटच्या सम एवढी असणार म्हणजे AC = AB + BC. ठीक आहे. सो थोडक्यात काय सपोज आपल्याला जर 3 पॉईंट कोलिनियर असं दाखवायचं असेल तर आपण काय करूया AB फाइंड करूया. AB म्हणजे ही लेंथ फाइंड करू. ही लेंथ म्हणजे काय ह्या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करू. BC फाइंड करू. ह्या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करू. त्यानंतर ह्या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करू आणि मग आपण चेक करू की कोणत्या तरी 2 डिस्टन्सेसची सम तिसऱ्या डिस्टन्सवरती येते का. जर ती सम इक्वल असेल तर आपण पुन्हा दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. समजलं. सो आपण चेक करूया. फॉर एक्झाम्पल इथे AC = AB + BC येते का या पद्धतीने, किंवा असं होऊ शकतं BC = AB + AC येते का. म्हणजे थोडक्यात काय कोणत्याही तरी 2 डिस्टन्सेस त्याची सम थर्ड डिस्टन्स एवढी असेल तर आपण कन्क्लूड करतो की दिलेले जे 3 पॉईंट आहेत ते 3 पॉईंट कोलिनियर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे डिस्टन्स फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करून डिस्टन्स AB, डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला. कोलिनियरिटीसाठी किंवा 3 पॉईंट कोलिनियर आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज कसा करू शकतो. सो कोलिनियर इम्प्लाइज ऑल पॉईंट्स आर ऑन द सेम लाईन गिवन A -3, B 1, -2, C 9, -10. आपण काय करू प्रत्येक 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करू. सपोज डिस्टन्स बिटवीन पॉईंट A आणि B आपण फाइंड केलं. या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स आणि नेहमी स्क्वेअर रूट असणार आहे. त्यानंतर ब्रॅकेटच्या अंडर सम ऑफ स्क्वेअर्स, कारण हा पायथागोरसचाच फॉर्म्युला आहे, वरून आपण डिस्टन्स फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे ना, त्यामुळे स्क्वेअर रूट आणि त्यानंतर 2 टर्मच्या स्क्वेअरची सम. कशाची इथे ह्या ब्रॅकेटमध्ये काय असतं x2 - x1 y2 - y1. सो सपोज आपण A आणि B हे पॉईंट कन्सिडर करतोय. हा असणार आहे x1 y1, हा पॉईंट असणार आहे x2 y2. सो x2 - x1 म्हणजेच काय 1 -3, y2 - y1 म्हणजे -2 -2. ठीक आहे. दिस इज डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B. सो 1 -3 1 + 3 4 स्क्वेअर प्लस -2 -2 स्क्वेअर म्हणजे -4 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 16 + 16 दॅट इज इक्वल टू 32, किंवा याला आपण लिहिणार 2 × 16. ज्यावेळेस रूटच्या बरोबर टर्म काढू हे असेल √2 × √16 दॅट इज इक्वल टू √2 × 4 दॅट इज इक्वल टू 4 √2. सो A आणि B या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स किती त्याला 4 √2 युनिट. त्याच पद्धतीने सपोज आपण नेक्स्ट पॉईंट घेतले डिस्टन्स बिटवीन पॉईंट BC. सपोज B आणि C यामध्ये असणार डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतोय. B आणि C, त्यामुळे x कोऑर्डिनेट 9 -1 स्क्वेअर प्लस -10 -2 स्क्वेअर. ठीक आहे. 9 -1 स्क्वेअर -10 -2 स्क्वेअर. ओके. सो दॅट इज इक्वल टू 9 - 1 8 स्क्वेअर प्लस -10 हे काय बघा -10 + 2 होल स्क्वेअर म्हणजे -10 + 2 -8 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 64 + 64. त्याला आपण असं लिहू शकतो 2 × 64 बरोबर. सो दॅट इज इक्वल टू √2 × √64. हे असं का लिहिलं आपण 64 + 64 ॲडिशन पण करू शकतो, बट आपल्याला टर्म स्क्वेअरच्या बाहेर काढायची, मग परत आपल्याला फॅक्टरायझेशन करावंच लागणार आहे. इथे दिसते की 64 इझिली बाहेर येऊ शकतो, म्हणून याला फक्त मी 2 × 64 अशा फॉर्ममध्ये लिहिलं. सो दॅट इज इक्वल टू √2 × 8 √2. ठीक आहे. आता कोणते 2 AB झाला BC झाला. आता A आणि C या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स आपण फाइंड करूया. अजून एक गोष्ट, आपण ज्यावेळेस AB लिहितो ठीक आहे लेंथ AB म्हणजेच काय हे जे 2 पॉईंट आहे त्याच्यामध्ये असणार आहे डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स AB याला मी AB सुद्धा लिहू शकते. D इनसाइड ब्रॅकेट पॉईंट्स असं लिहिण्याऐवजी मी याला फक्त AB जरी लिहिलं किंवा मी लेंथ AB जरी लिहिलं तरी चालणार आहे. LAB म्हणजे काय लेंथ AB असं लिहिलं तरी त्याचा अर्थ सारखाच आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and C. A and C म्हणजेच काय हा फर्स्ट पॉईंट आणि थर्ड पॉईंट. A and C 9 -3 9 -3 त्याचा स्क्वेअर प्लस -10 -2 स्क्वेअर. इथे तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकता, म्हणजे तुम्ही -3 -9 स्क्वेअर केला तरी चालणार आहे, 2 -10 केला तरी चालणार आहे, कारण इथे स्क्वेअर करतोय त्यामुळे ही टर्म तर पॉझिटिव्हच असणार आहे.
तुम्ही फक्त सिक्वेन्स चेंज केल्यावर काय फरक पडणार, फक्त साईनमध्ये फरक पडणार, व्हॅल्यू तर तेवढीच राहणार आहे. साईनमध्ये जरी फरक पडला, इथे स्क्वेअर आहे त्यामुळे फायनल आन्सर तर कसं जरी असलं तरी पॉझिटिव्हच असणार आहे, म्हणून सिक्वेन्स चेंज झाला तरी चालणार आहे. 9 मायनस 3 म्हणजे 9 + 3, 9 + 3 is 12. This is 12 square. -10 - 2 -12 square. Again 12 square plus 12 square. याला आपण असं लिहू 2 × 12 square. जेव्हा आपण रूट घेऊ √2 मल्टिप्लाइड बाय √12 स्क्वेअर म्हणजेच काय स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होणार. सो √2 × 12 दॅट इज इक्वल टू 12 √2. ठीक आहे, 3 डिस्टन्सेस मिळाला. आता काय बघायचं आपल्याला पॉईंट काय इथे असं काय आपल्याला माहिती आहे की 2 डिस्टन्सची सम थर्ड डिस्टन्सवर एवढी येते 4 √2 8 √2 12 √2. या दोघांची जर मी सम केली दॅट इज 12 √2. म्हणजेच काय इथे काय होतं जे कोलिनियरिटी जे आपण बघितलं जो क्रायटेरिया तो क्रायटेरिया सॅटिस्फाय होते. सो हियर डिस्टन्स बिटवीन AB प्लस डिस्टन्स बिटवीन BC इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A अँड C. का, कारण 4 √2 plus 8 √2 is equal to 12 √2. That is distance between A and C, and therefore these points A, B, C are collinear. समजलं? सो ज्यावेळेस आपण 3 पॉईंट कोलिनियर दाखवतो आणि ज्या केसमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेस काय करायचं, ते जे 3 पॉईंट आहे ना त्या 3 पॉईंटमध्ये डिस्टन्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे AB कॅल्क्युलेट करा, AC कॅल्क्युलेट करा, BC कॅल्क्युलेट करा आणि मग बघा त्यामध्ये 2 डिस्टन्सची सम ही तिसऱ्या डिस्टन्स एवढी आहे का, तशी असेल तर आपण बोलतो दिलेले पॉईंट कोलिनियर असणार आहे. याच्या मागे लॉजिक काय, कारण जर 3 पॉईंट कोलिनियर आहे म्हणजे 3 पॉईंट एका लाईनमध्ये आहे म्हणजेच काय 2 डिस्टन्सची सम मिळून तिसरा डिस्टन्स आपल्याला मिळायलाच पाहिजे. ठीक आहे, आता कोलिनियरिटी वरती आधारित अजून एक क्वेश्चन आहे, तो पण लगेच सॉल्व्ह करूया आपण. क्वेश्चन नंबर 3, व्हेरीफाय इफ PQR आर कोलिनियर. याच पद्धतीने आपल्याला 3 पॉईंट PQR कोलिनियर आहे की नाही ते व्हेरीफाय करायचं. मग आपण काय करूया, डिस्टन्सेस फाइंड करूया, डिस्टन्स PQ, QR अँड PR. सो सोल्युशन फॉर 3, डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q. हवं तर इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला मेन्शन करा. डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज इक्वल टू √x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. ठीक आहे, सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q, P आणि Q, x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर, x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 3 - 6 - 3 प्लस -7 प्लस 6 -1. So -3 square is 9 -1 square is 1 that is equal to √10. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही, √10 ॲज इट इज ठेवूया आपण. त्यानंतर PQ झाला, QR फाइंड करूया. डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड R, Q आणि R. सो 3 - 3 स्क्वेअर QR 3 -7 0 स्क्वेअर प्लस 3 + 7 10 स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू √100 म्हणजेच काय 10. आता थर्ड PQ QR, आता PR, P आणि R. सो 3 - 6 स्क्वेअर प्लस 3 - 6 स्क्वेअर. ओके, सो दॅट इज इक्वल टू 3 - 6 म्हणजेच काय -3 स्क्वेअर प्लस 3 + 6 म्हणजे 9 स्क्वेअर, 9 + 81 दॅट इज इक्वल टू √90. हे डिस्टन्स आलं. आता याला पुढे √90ला सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त बघायचं की यामध्ये काही कॉम्बिनेशन बसते का, म्हणजे ॲडिशन येते का. ते इथे ऑब्व्हियस आहे ॲडिशन, म्हणजे 2 डिस्टन्सेसची ॲडिशन थर्ड डिस्टन्स एवढी येणार नाही आहे, कारण बघा आपल्याला नंबर्स काय काय मिळतात. हियर डिस्टन्स PQ इज इक्वल टू √10, डिस्टन्स QR इज इक्वल टू 10. तर आपण काय करूया, कंपॅरिझन करायची आहे ना, म्हणून इथे √10 आहे, इथे √90, तर आपण 10ला असं लिहू शकतो √100. ठीक आहे, कारण कंपॅरिझन आपण स्क्वेअरमध्ये असणार टर्मची इझिली करू शकतो. सो 10 इज इक्वल टू √100 अँड डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड R इज इक्वल टू √90. यामध्ये जर तुम्ही बघितलं 100 आहे, इथे 90 आहे, इथे 10 आहे, तर मोठा नंबर कोणता दिसतो, मोठा नंबर दिसतोय हा 100. म्हणजेच काय, ह्या दोघांची सम √10
प्लस √90 ही सम किती आली पाहिजे, √100 जर असेल त्याच केसमध्ये हे 3 पॉईंट कोलिनियर असं आपण बोलू. बट ही सम इक्वल आहे का नाही, ऑब्व्हियसली नाही आहे, कारण इथे 10 + 90 100 होत आहे, बट इथे काय स्क्वेअर रूटचं साईन आहे, स्क्वेअर रूटचं साईन आहे, त्यामुळे ही ॲडिशन कधीच इक्वल नसणार आहे. त्यामुळे आपण लिहिणार देअरफॉर सिन्स √100 cannot be equal to √10 + √90 and therefore distance QR is not equal to distance between point PQ and distance between point PR. This implies PQR are not collinear किंवा नॉट कोलिनियरला आपण बोलतात नॉन कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे, इथे हे लक्षात घ्या नेहमी अंडर रूट साईन आहे ना, सो √10 प्लस असा कोणता रूल नाही की तुम्ही 10 आणि 90 ॲड कराल मग तो √100 असा रूल नसतो. स्क्वेअर रूटसाठी रूल्स डिफरंट असतात. सो √10 + √90 ही सम कधीच √100 नाही आहे, त्यामुळे दिलेले 3 पॉईंट कोलिनियर नाही आहे किंवा त्याला असं आपण बोलू शकतो दीज आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. ओके, क्वेश्चन नंबर 4. शो दॅट 1 7 4 2 -1 -1 -4 4 आर वर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर. 4 पॉईंट दिलेले आहे. पॉईंट ए लेट्स से फर्स्ट इज पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी. तर हे पॉईंट स्क्वेअरचे वर्टायसेस आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं किंवा शो करायचं आहे. सो याचा अर्थ काय, एक प्लेन असणार आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असणार आहे, त्यानंतर हे 4 असे पॉईंट्स कुठेतरी असतील. हे पॉईंट स्क्वेअरचे वर्टायसेस आहे. म्हणजे काय, सपोज ह्या पॉईंट्सला मी जॉईन केलं तर मला जी फिगर किंवा जो क्वाड्रिलॅटरल मिळतोय तो असणार आहे स्क्वेअर, आणि हे जे 4 पॉईंट्स आहे हे त्या स्क्वेअरचे वर्टायसेस आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, स्क्वेअरचे वर्टायसेस आहे प्रूव्ह करायचे आहे. म्हणजेच काय, सपोज ABCD असे 4 वर्टायसेस आहे. ABला कनेक्ट केला, BCला कनेक्ट केला, CDला आणि DAला कनेक्ट केला, आपल्याला क्वाड्रिलॅटरल मिळतोय. हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो बेसिकली आपण काय दाखवू शकतो, ह्या ज्या 4 साईड आहे या इक्वल लेंथच्या आहे. ठीक आहे, स्क्वेअरची बेसिक प्रॉपर्टी काय असते, स्क्वेअरमध्ये 4 साईड इक्वल लेंथच्या असतात, प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. ठीक आहे, तर ह्या 4 साईड आपण इक्वल लेंथच्या दाखवू शकतो. कशा, कारण याचे 4 पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहे. डिस्टन्स फॉर्म्युला जर मी यूज केला, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B, डिस्टन्स बिटवीन पॉईंट B and C, डिस्टन्स बिटवीन पॉईंट C and D अँड डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and D, या 4 व्हॅल्यू जर सारख्या आल्या तर आपण असं बोलू शकतो की ह्या ज्या 4 साईड आहे या 4 साईड स्क्वेअरच्या साईड्स आहेत. ठीक आहे, बट आता इथे जर बघितलं स्क्वेअरसाठी अजून 4 साईड इक्वल आहे, ठीक आहे, दॅट इज स्क्वेअर. बट 4 साईड इक्वल आहे तर प्रत्येक केसमध्ये तो स्क्वेअर असेल का, नाही, दॅट कॅन बी रोम्बस असतो, कारण रोम्बसची पण प्रॉपर्टी की रोम्बसमध्ये 4 साईड इक्वल असतात, राईट. मग हा स्क्वेअरच आहे असं आपण कसं प्रूव्ह करणार, कारण इथे अँगलचं आपल्याकडे काही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे जर आपण इथे असं दाखवलं असतं की 4 साईड इक्वल आहे, प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे, आपण डेफिनेटली बोलू शकतो दिस इज अ स्क्वेअर. बट इथे अँगलची काही इन्फॉर्मेशन नाही आहे, आणि जर आपण फक्त 4 साईड इक्वल दाखवलं तर हा स्क्वेअर पण असू शकतो किंवा रोम्बससुद्धा असू शकतो, कारण रोम्बसच्या सुद्धा 4 साईड इक्वल असतात. मग इथे आपल्याला अजून एक प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. कोणती प्रॉपर्टी, की स्क्वेअरचे जे डायगोनल असतात हे डायगोनल इक्वल लेंथचे असतात. ठीक आहे, स्क्वेअरचे डायगोनल इक्वल लेंथचे असतात. म्हणजे आपल्याला काय काय प्रूव्ह करायचं आहे, AB = BC = CD = AD, ही फर्स्ट कंडिशन तर प्रूव्ह करायचीच आहे. इन ॲडिशन टू दिस आपल्याला डायगोनलची लेंथसुद्धा सारखी दाखवायची. म्हणजे AC या पॉईंटच्या कोऑर्डिनेटमध्ये, या पॉईंटच्या कोऑर्डिनेटमध्ये अगेन डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून मी AC फाइंड करू शकते, BD सुद्धा फाइंड करू शकते. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहे. जर ह्या 2 व्हॅल्यू इक्वल आल्या तर आपण बोलणार दिस क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ओके, कारण रोम्बस जो असतो रोम्बसच्या डायगोनल इक्वल नसतात. ठीक आहे, समजलं काय काय प्रूव्ह करायचं. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला स्क्वेअर आहे, मग आपण काय करतो ते AB, BC, CD आणि AD प्रूव्ह करणार नाही, आपल्या ते डायगोनलची कंडिशनसुद्धा प्रूव्ह करायची. का, कारण साईड्स इक्वल आहे, सो दॅट कॅन बी रोम्बस ऑल्सो. टू बी स्पेसिफिक स्क्वेअर प्रूव्ह करायचं म्हणून आपण डायगोनलची कंडिशनसुद्धा प्रूव्ह करूया. ओके, सो सोल्युशन, लेट A 1 7 B 4 2 C -1 -1 and D -4 4. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला इथे लिहूया. डिस्टन्स फॉर्म्युला AB म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B इज इक्वल टू स्क्वेअर रूट x2 - x1 स्क्वेअर y2 - y1 स्क्वेअर. ओके, therefore डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B, या केसमध्ये A आणि B हे जे 2 पॉईंट आहे याच्यामध्ये असणार डिस्टन्स x1. आता यामध्ये बघा, जर हे 2 पॉईंट आपण कन्सिडर केले, दिस इज x1 y1 x2 y2, याला x1 y1 बोलू शकता, याला x2 y2 बोलू शकता. सो x2 - x1 म्हणजे 4 - 1 स्क्वेअर प्लस x2 - x1 प्लस 2 - 7 स्क्वेअर.
ठीक है, x2 माइनस x1 प्लस y2 माइनस y1 स्क्वायर. सो दैट इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9 प्लस माइनस 5 स्क्वेअर 25. दॅट इज इक्वल टू रूट 34. ठीक आहे, ए बी. त्यानंतर नेक्स्ट सेट बी सी. बी सी, बी आणि सी या पॉईंटसाठी x1 y1 x2 y2. सो बी आणि सी साठी -1 -4 स्क्वेअर प्लस -1 -2 स्क्वेअर. -1 -4 म्हणजे -5 -5 स्क्वेअर 25 प्लस -1 -2 -3 -3 स्क्वेअर 9. सो दॅट इज इक्वल टू रूट 34. ठीक आहे, ए बी बी सी देन सी डी आणि लास्ट असणार आहे ए डी. सी आणि डी. सो -4 -1 स्क्वेअर -4 -1 स्क्वेअर प्लस 4 -1 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू -4 + 1 म्हणजे -4 + 1 -3 -3 स्क्वेअर इज 9 प्लस 4 + 5 स्क्वेअर 4 + 1 5 स्क्वेअर 25. दॅट इज रूट 34. ठीक आहे, बघा 3 साईडची लेंथ सारखी आलं तर लास्टचे बघूया काय येते. लास्टसाठी ए आणि डी म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट. सो -4 -1 स्क्वेअर प्लस 4 -7 स्क्वेअर -4 -1 -5 -5 स्क्वेअर 25 प्लस 4 -7 -3 -3 स्क्वेअर 9. सो दॅट इज इक्वल टू रूट 34. 4 साईड फाईंड केलं आपण, 4 साईडची लेंथ सारखी आलेली आहे. आता डायगोनल. डायगोनल म्हणजे काय, आपण असा सिक्वेन्स कन्सिडर करतो ए बी सी डी. राईट, ए बी बी सी सी डी आणि ए डी. आता डायगोनल म्हणजे ए सी आणि बी डी हे 2 डिस्टन्सेस आपल्याला फाईंड करायचे आहे. ए आणि सी म्हणजे -1 -1 स्क्वेअर प्लस -1 -7 स्क्वेअर -1 -1 -2 स्क्वेअर इज 4 -1 -1 -8 स्क्वेअर इज 64. दॅट इज इक्वल टू रूट 68. याला सिम्प्लिफाय करायची गरज नाही कारण आपल्याला फक्त काय व्हॅल्यूज इक्वल पाहिजे आहे. बरोबर, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आली पाहिजे. सो रूट 68 ॲज इट इज. आणि त्यानंतर बी डी -4 -4 स्क्वेअर प्लस 4 -2 स्क्वेअर -4 -4 -8 स्क्वेअर इज 64 प्लस 2 स्क्वेअर इज 4. दॅट इज इक्वल टू रूट 68. सो ह्या दोन्ही लेंथसुद्धा सारख्याला म्हणजे एस इज इक्वल टू बी डी आलेली आहे. सो इन द एंड देअरफॉर इफ वी join vertices A, B, C, D, then we get quadrilateral ABCD. आपल्याला एक quadrilateral मिळतो ABCD in which AB is equal to BC is equal to CD is equal to AD. Inside bracket sides are equal and AC is equal to BD. Diagonals are equal. And therefore quadrilateral ABCD is a square and therefore given points are vertices of a square. Given points are vertices of a square. Now next, find coordinate of point on y-axis such that it is equidistant from M and N. आपल्याला y-axis वरती एक पॉइंट असणार आहे, तो पॉइंट फाइंड करायचा आहे किंवा त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. कंडिशन काय दिलेले, तो जो पॉइंट आहे तो पॉइंट या 2 पॉइंटपासून इक्विडिस्टंट आहे. म्हणजे इक्विडिस्टंट म्हणजे काय, सेम डिस्टन्स वरती, इक्वल डिस्टन्स वरती. मग आपल्याला तो पॉइंट फाइंड करायचा आहे. ओके, सो सोल्युशन फॉर 5. पॉइंट आहे y-axis वर. आपण काय करू शकतो, यासाठी आपण एक पॉइंट अज्यूम करूया विच लाय ऑन y-axis. सोल्युशन फॉर 5. लेट पॉइंट A and therefore point A
ह्या दोन्ही पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवरती आहे, म्हणजे पॉईंट एचा एमपासूनचा डिस्टन्स दॅट इज ए एम इज इक्वल टू पॉईंट एचा एनपासूनचा डिस्टन्स ए एन. सो एम इज इक्वल टू एन, किंवा आपण असं बोलू शकतो दॅट इज डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड एम इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड एन. ओके, एम इज गिवन, एम इज इक्वल टू एम coordinates of m, coordinates of m -5 -2, coordinates of n 3, 2. a चे coordinates आपण अजूम करूया. पॉईंट कोणत्या ॲक्सिसवर लाय करतो? वाय ॲक्सिसवर. वाय ॲक्सिसवर एखादा पॉईंट लाय करत असेल त्याचे कॉर्डिनेट्स कोणत्या फॉर्ममध्ये असतात? इथे आपण एक्स कॉर्डिनेट लिहितो, इथे वाय कॉर्डिनेट लिहितो. पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करतो म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे, त्यामुळे हा कॉर्डिनेट 0 असेल. त्यानंतर ही पोझिशन आपल्याला माहिती आहे, त्याला आपण वाय अजूम करूया. त्यामुळे एचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे? 0, वाय. वाय इथे 0 का आलं? कारण पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे. पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर राहिला असतं तर आपण काय बोललो असतो? पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो म्हणजे त्याचं वाय कॉर्डिनेट 0 आहे. ठीक आहे. सो ए इज 0, वाय. नाव फ्रॉम 1 इथे 2 पॉईंटमधला डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं. आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. दोन डिस्टन्सेस इक्वल आहे, रिझन बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ए आणि एम, ए आणि एम म्हणजे हे 2 पॉईंट. सो 0 -5 स्क्वेअर अँड वाय -2 म्हणजे वाय +2. 0 -5 वाय -2. ठीक आहे, इज इक्वल टू ए एम घेतला तर ए एन म्हणजे हे 2 पॉईंट. सो 0 -3 स्क्वेअर प्लस वाय -2 स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला यामध्ये काय करायचं? आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची. आपल्याला हे इक्वेशन सिम्प्लिफाय करावं लागेल. मग आपण ह्या स्टेजला काय करू शकतो? दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊ शकतो. दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतल्यामुळे काय होणार आहे? स्क्वेअरचा साईन कॅन्सल होईल किंवा स्क्वेअरचा साईन रिमूव्ह होईल. सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूटचे साईन आता रिमूव्ह होणार. 0 -5 म्हणजे 5 स्क्वेअर प्लस वाय +2 स्क्वेअर इज इक्वल टू 0 -3 स्क्वेअर म्हणजेच -3 स्क्वेअर प्लस वाय -2 स्क्वेअर. ओके, अँड देअरफॉर 25 प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4 इज इक्वल टू 9 प्लस वाय स्क्वेअर -4y प्लस 4. इथे ए -b ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर तो फॉर्म्युला यूज केलेला आहे. सिम्प्लिफिकेशन बघा, वाय स्क्वेअर कॅन्सल होणार, 4 and 4 कॅन्सल होणार. देअरफॉर 25 - 9 इज इक्वल टू -4y -4y. हा 4y या साईडला शिफ्ट केला, हा 9 या साईडला शिफ्ट केला. देअरफॉर 16 इज इक्वल टू -4y -4y. देअरफॉर 16 इज इक्वल टू -8y and hence y is equal to 16 upon -8. 16 upon -8 म्हणजे किती झालं? -2. y ची व्हॅल्यू मिळाली. and therefore coordinate of point or coordinate of required point is 0, y म्हणजे -2. 0, -2. Next question. A -3 -4 B -5 0 C 3 0 आर वर्टायसेस ऑफ ट्रँगल ABC. एका ट्रँगलच्या वर्टायसेस दिलेले आहे ABC आणि त्याचे कॉर्डिनेट सुद्धा दिलेले आहे. फाइंड द कॉर्डिनेट ऑफ द सर्कम सेंटर ऑफ ट्रँगल ABC. तर या ट्रँगल ABCच्या सर्कम सेंटरचे कॉर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट डू यू मीन बाय सर्कम सेंटर. सर्कम सेंटर म्हणजे काय हे आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं आहे. सो सर्कम सेंटर म्हणजे काय? सर्कम सेंटर समजण्यासाठी तुम्हाला सर्कम सर्कल आठवलं पाहिजे. सर्कम सर्कल आपण ड्रॉ केलेला कन्स्ट्रक्शनमध्ये. सर्कम सर्कल म्हणजे काय? सपोज एक ट्रँगल मी कन्सिडर करते, ट्रँगल PQR. ठीक आहे, ट्रँगलला 3 साईड आहे, साईड PQ, साईड QR आणि साईड PR. सपोज या तिन्ही साईडचे मी फाइंड केले परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय फाइंड केले? परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? सपोज ही साईड QR मी कन्सिडर केली, ह्या साईडचं परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? अशी लाईन की ज्या ह्या साईडला परपेंडिक्युलर असेल ॲज वेल एज त्या साईडला बायसेक्ट करेल. सो
सपोज मी अशी लाईन ड्रॉ केली, ही लाईन या साईडला परपेंडिक्युलर आहे, या साईडला ती बायसेक्ट करते, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, तर ही लाईन या साईडची परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. त्याच पद्धतीने ही साईड मी कन्सिडर केली, याची परपेंडिक्युलर बायसेक्टर जर मी ड्रॉ केली अशी काय असणार आहे, अँगल 90 डिग्री असेल, या दोन लेंथ इक्वल असणार आहे. त्याच पद्धतीने या साईडची परपेंडिक्युलर बायसेक्टर अशी काय असेल, ज्यामुळे हे दोन पार्ट इक्वल लेंथचे आहे आणि अँगल 90 डिग्री आहे. 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. आता हे जे 3 बायसेक्टर्स आहे ते एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण बोलतो सर्कम सेंटर. याला आपण काय बोलतो, सर्कम सेंटर. तर ह्या ट्रँगल ABCसाठी आपल्याला या सर्कम सेंटरचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट काय असणार आहे ते फाइंड करायचं आहे. सो दिस इज सर्कम सेंटर डिनोटेड बाय सी. सी या लेटरने आपण डिनोट करतो. बट याला सर्कम सेंटर का बोलता, का कारण सपोज हा सी मी जर सेंटर म्हणून कन्सिडर केला, सी मी सेंटर म्हणून कन्सिडर केला आणि एवढी रेडियस CP किंवा CQ किंवा CR एवढी रेडियस जर मी कन्सिडर केली, एवढी हे सेंटर ठेवलं, एवढी रेडियस कन्सिडर केली आणि जर मी एक सर्कल ड्रॉ केला, तर तो जो सर्कल आहे तो सर्कल ह्या तिन्ही वर्टेक्समधून पास होणार आहे आणि या ट्रँगलच्या बाहेर एक सर्कल मला मिळेल. या सर्कलला आपण बोलतो सर्कम सर्कल. याला आपण काय बोलतो, सर्कम सर्कल. आणि या सर्कम सर्कलचा सेंटर म्हणून याला बोलतात सर्कम सेंटर. आठवते आपण क्लास 9मध्ये 2 टाईपचे सर्कल बघितले, एक होता इन सर्कल, एक होता सर्कम सर्कल. इन सर्कल म्हणजेच काय, इन सर्कल म्हणजे ट्रँगलच्या आतमध्ये सर्कल होता, इनसाइड इन सर्कल. आणि सर्कम सर्कल म्हणजे काय, ट्रँगलच्या बाहेर सर्कल होता, अशा पद्धतीने की हा जो सर्कल आहे हा ट्रँगलच्या या तिन्ही वर्टेक्समधून पास होतो, याला आपण बोलतो सर्कम सर्कल. तर आपल्याला इथे ट्रँगल ABCचा सर्कम सेंटर फाइंड करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी ट्रँगल ABCचा सर्कम सर्कल ड्रॉ करेल, त्या सर्कम सर्कलचं सेंटर काय असणार आहे ते मला फाइंड करायचं आहे. पण इथे मी डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज कसा करू शकते, आता इथे जर बघितलं हा C पॉईंट आणि P पॉईंट, C पॉईंट, Q पॉईंट, C पॉईंट, R पॉईंट, हे तिन्ही जे पॉईंट्स आहे, हे तिन्ही पॉईंट या सर्कलची रेडियस आहे. सर्कलची रेडियस आहे म्हणजे काय, आपल्याला माहिती सर्कलची रेडियस नेहमी फिक्स असते किंवा इक्वल व्हॅल्यूची असते, त्यामुळे CP, CQ आणि CR या व्हॅल्यू सारखेच असणार आहे. इथे PQR म्हणजेच काय, ABC. तर आपण जर सपोज सर्कलला आपण C' बोललो, तर आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, AC' B व्हॅल्यूज इक्वल आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं आणि त्याचा यूज करून आपल्याला सर्कम सेंटर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, समजलं कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तो सोल्युशन प्रॉपर्टी आपण यूज काय केली, सर्कम सेंटर ट्रँगलच्या तिन्ही वर्टेक्सपासून इक्वल डिस्टन्सवरती असतं, कारण ट्रँगलची प्रत्येक वर्टेक्स आणि सर्कम सेंटर याची मिळून एक रेडियस बनते, रेडियस नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असतात. सो सोल्युशन, आपण एक ट्रँगल ABC ड्रॉ करूया. ट्रँगल ABC आणि इथे आहे सपोज पॉईंट P. ठीक आहे, पॉईंट P असणार आहे सर्कम सर्कल. तर आपल्याला माहिती आहे की हे डिस्टन्सेस नेहमी सारखे आहे, म्हणजेच AP, BP आणि CP हे डिस्टन्सेस इक्वल आहे. या कंडिशनचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. सो लेट PB सर्कम सेंटर. Pला आपण लगेच कॉर्डिनेट्स मेन्शन करूया. लेट P X, Y, B सर्कम सेंटर ऑफ ट्रँगल ABC. We know circum center is always equidistant from vertices of triangle, right? या स्टेटमेंटचा अर्थ समजला. सर्कम सेंटर वर्टायसेस पासून इक्वल डिस्टन्स वरती असतात. रिझन इथे आपण देऊ शकतो, बिकॉज PA is equal to PB is equal to PC is equal to radius of circum circle. ठीक है, and therefore we can write PA is equal to PB is equal to PC. 3 लेंथ इक्वल आहे, त्यामध्ये P चे कॉर्डिनेट आपण अज्यूम केलेले, बाकीच्या 3 पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपल्याकडे आहेत. आपण काय करू, 2-2च्या कॉम्बिनेशनमध्ये इक्वॅलिटी कन्सिडर करू, जेणेकरून आपल्याला 2 इक्वेशन मिळते. 2 इक्वेशन 2 व्हेरिएबल, ते 2 इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल. ओके, सो लेट PA इज इक्वल टू PB. लेट PA इज इक्वल टू, सपोज मी हे पहिले 2 हे इक्वेशन म्हणून कन्सिडर करते, ह्या 2 पहिल्या टर्म इक्वल आहे असं कन्सिडर करते. लेट PA इज इक्वल टू, और कन्सिडर PA इज इक्वल टू PB. काय करावं लागणार आहे, डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला वी कॅन राईट PA इज इक्वल टू PB. सो P इज XY, त्यानंतर A पॉईंट आहे -3, -4, B -5, 0, C 3, 0 आणि P आहे
एक्स कॉमा वाय. सो PA म्हणजे हे 2 पॉईंट एक्स मायनस -3 म्हणजे एक्स प्लस 3 स्क्वेअर प्लस वाय मायनस -4 म्हणजे वाय प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू PB म्हणजे हे 2 पॉईंट एक्स प्लस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर. ठीक आहे. सॉल्व करायचे एक्स आणि वाय आपल्याला, त्यामुळे आपण काय करू दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊया. स्क्वेअर इन बोथ साईड्स. स्क्वेअर घेऊ त्यावेळेस आपल्याला मिळणार एक्स प्लस 3 स्क्वेअर प्लस वाय प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस 5 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. स्क्वेअर केलं फक्त स्क्वेअर रूटचं साईन रिमूव्ह होणार. आता एक्सपान्शन, आता आपण इथे फॉर्म्युला यूज करूया. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. एक्सपान्शनचा फॉर्म्युला पण यूज करतो. सो एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर प्लस 8y प्लस 16 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ह्या 2 टर्म तर कॅन्सल झाल्या. देअरफॉर 6x आणि इथे आहे 10x या साईडला शिफ्ट केला. 6x मायनस 10x म्हणजे मायनस 4x प्लस 9 प्लस 16 25 त्यानंतर 8y इज इक्वल टू 25 कॅन्सल होणार. देअरफॉर मायनस 4x प्लस 8y इज इक्वल टू 0. इथे 4 आहे, इथे 8 आहे, याला आपण 4ने डिवाइड करू शकतो. सो मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 0. हे मिळालं एक आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ठीक आहे. आता आपण PA इज इक्वल टू PB घेतलं. नेक्स्ट आपण PB इक्वल टू PC घेऊ शकतो किंवा PA इक्वल टू PC सुद्धा घेऊ शकतो. सो A PC आपण हे सेकंड रिलेशन घेऊ PB अँड PCचं. सो नेक्स्ट पार्ट ऑल्सो PB इज इक्वल टू PC अँड देअरफॉर इथेच आपण स्क्वेअर करू शकतो. PB स्क्वेअर इज इक्वल टू PC स्क्वेअर. स्क्वेअर का केला कारण डिस्टन्स फॉर्म्युला नंतर इथे मी स्क्वेअर केलेला. आता मी काय केलं टर्मचा स्क्वेअर केलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे ब्रॅकेटच्या अंदर लिहिण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट ह्या फॉर्ममध्ये टर्म लिहू शकतो. बाय डिस्टन्स फॉर्म्युला PB P इज x प्लस 5 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर. ओके. PB स्क्वेअर इज इक्वल टू PC स्क्वेअर. P इज xy, सो x मायनस 3 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर. ठीक आहे. रिझन बाय डिस्टन्स फॉर्म्युला. इथे काय केलं आहे मी PB इक्वल टू PC घेतला. PB स्क्वेअर इक्वल टू PC स्क्वेअर. त्यामुळे काय होणार आहे स्क्वेअर रूटमध्ये ही टर्म होती त्याचा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर रूट इथेच लगेच रिमूव्ह झालेला आहे. ठीक आहे. याच लॉजिकने आपण क्वेश्चन सॉल्व करतोय. सो अगेन a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. एक्सपान्शन एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस y स्क्वेअर. y स्क्वेअर कॅन्सल, एक्स स्क्वेअर कॅन्सल. देअरफॉर 10x प्लस 6x प्लस 25 मायनस 9 इज इक्वल टू 0. 16x प्लस 16 इज इक्वल टू 0. 16 जर मी कॉमन घेतला x प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x प्लस 1 इज इक्वल टू 0 बाय 16 इज 0 अँड देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1. आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची सुद्धा गरज नाही पडली कारण इथेच आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x इज इक्वल टू मायनस 1. सो फ्रॉम 1 2y इज इक्वल टू x मायनस x या साईडला शिफ्ट केला. सो 2y इज इक्वल टू x अँड देअरफॉर 2y इज इक्वल टू मायनस 1. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 1/2. वायची व्हॅल्यू काय मिळाली मायनस 1/2. आपल्याला कॉर्डिनेट्स फाइंड करायचे होते म्हणजेच x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. देअरफॉर coordinate of circumcenter is x, y -1, -1/2. हे झालं याचा आन्सर. सो सर्कमसेंटरसाठी आपण काय केलं हे रिलेशन यूज केलं PA इक्वल टू PB इक्वल टू PC कारण सर्कमसेंटर तिन्ही वर्टेक्सपासून इक्वल डिस्टन्सवरती असतो कारण हे डिस्टन्स म्हणजेच काय या सर्कलची रेडियस असणार आहे.